नमस्कार शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत टरबूज शेतीबद्दल। टरबूज शेती शेतकरी मित्रांनो फायद्याची आहे की घाट्याची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या शेतीची मशागत करणे हे आवश्यक असते। मशागत याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, कारण आपल्याला मोठे गाळ फाडायचे आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्ही 4 फुटाचा 5 फुटाची गाळ तुम्ही तुमच्या शेतामध्ये फाडू शकता। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नांगरणी करायची आहे, त्यानंतर रोटर मारायचे आहे आणि रोटर मारल्यावर बेड फाडायचे आहे। तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे तुम्ही तुमचे बेड जे आहे हे चापट करू शकता। कारण हे जर चापट केले नाही तुम्ही, तर तुमची जी ड्रिपची नळी आहे ही त्यावर बसणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते घसरणार आणि तुमच्या पिकाला पाणी लागणार नाही। त्यासाठी बैलाच्या साहाय्याने तुम्ही हे बेड चापट करू शकता। आम्ही बैलाच्या साहाय्याने यावर उलटा वखर घुमवत आहे आणि यामुळे बरोबर पद्धतशीरपैकी असे चापट होत आहे शेतकरी मित्रांनो। आणि हे संपूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही ड्रीप टाकू शकता। पहा तुम्ही अशी टाकलेली ड्रीप आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही जी नळी आहे हे कुठेही घसरणार नाही। तुम्ही पाहू शकता संपूर्ण शेतामध्ये अशा प्रकारे ड्रीप टाकली आहे। आणि ड्रीप टाकायची एक पद्धत आहे शेतकरी मित्रांनो, कारण टरबूजवाल्या कास्तकारांना माहीत असतं थोडं यामधलं। तर तुम्ही टरबूजवाल्या कास्तकारांना विचारून थोडंसं सजेशन घ्या, कारण स्वतःच्या हाताने कितीही केलं आणि कितीही गुगलवर पाहिलं तरी तुमच्या लक्षात येणार नाही। ही महत्त्वाची एक बाब आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पन्नी आतरू शकता। आम्ही पन्नी ही माणसाच्या हाताने टाकलेली आहे। तुमच्याकडे जर यंत्रसामुग्री असेल तर तुम्ही यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने तुम्ही टाकू शकता, पण माणसाच्या हाताने थोडा टाईम लागेल। एका एकराला कमीत कमी 2 दिवस लागते शेतकरी मित्रांनो, आणि यंत्राच्या साहाय्याने एका दिवसातच होते, 1-2 घंट्यात। पण यंत्राच्या साहाय्याने जर तुम्ही पन्नी टाकली तर तुम्हाला पन्नी जास्त लागेल, आणि माणसाच्या हाताने जर टाकली तर कमीत कमी पन्नी लागेल। याचा अर्थ असा की शेतकरी मित्रांनो, माणसाच्या हाताने ही पन्नी ओढल्या जाते। जेवढी ताणान तुम्ही तेवढी तुमचं वावर जास्त होते। कमीत कमी तुमचं वावर 7 पन्न्यात एकरभर वावर होते, आणि यंत्राच्या साहाय्याने तुम्हाला 9 पन्न्या लागते। 9 म्हणजे 9 बंडल लागते शेतकरी मित्रांनो। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हे असे होल पाडायचे आहे आपल्याला, एक 2.5 इंची पाईप घेऊन, आणि या 2.5 इंची पाईपाने अशा प्रकारे गरम करून असे आम्ही ट्रे आणलेले आहे। तुम्ही पाहू शकता हे ट्रे, आणि हा 2 रुपये 70 पैशाचं झाड झालेलं आहे। तर आम्हाला 10,000 रोप लागते। आणि लावण्याची पद्धत शेतकरी मित्रांनो अशी आहे, तुम्ही पाहू शकता। पण हे कसे लावलेले आहे यावर सुद्धा आपण हा व्हिडिओ बनवत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे झाड आहे कोकोनट, यामध्ये कोकोनट आहे, हे कोकोनट सगळं उपडून आलेलं पाहिजे। आणि उपडून आल्यानंतर हे आपल्याला गड्डा करायचा आहे। जिथे होल आपण पाडलेले आहे तिथे असं मोठी काडी घ्यायची आहे आपल्याला। तर हे मोठ्या काडीने किंवा हाताने आपण बरोबर पद्धतशीर असा कोकोनट जाईल असा गड्डा करायचा आहे, हे पाहू शकता। आणि ह्या झाडाला असं बसून द्यायचं आहे। त्यानंतर पूर्णपणे यावर माती टाकायची आहे आपल्याला, ओली माती। आणि हे जे कोकोनट आहे शेतकरी मित्रांनो, हे कोकोनट पूर्णपणे बुजलेलं पाहिजे आपल्याला। कदाचित जर थोडं उघडं राहिलं तर झाड मरण्याची शक्यता असते। त्यामुळे हे एक फायद्याचं असते आपल्याला, आणि लागलं झाड। तर आम्ही ही संपूर्ण लागवड केलेली आहे, आणि तिकडे बायासुद्धा आहे लागवड करत आहे। तर हा आता आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 10 मिनिटच पाणी द्यायचं आहे रोज लागवड झाल्यावर। आणि त्यानंतर जे खताचं सजेशन आहे, हे सजेशन तर तुम्ही यूट्यूब किंवा कशावर पाहून तुम्ही करू शकता, आणि मी सुद्धा थोडं सजेशन तुम्हाला देईल, कोणतं खत टाकायचं कोणतं नाही टाकायचं। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो।